आम्ही बॉल टाकताना नक्कीच पॉज घेऊ. तर प्रेमनाथ मडवी साहेब यावं, आपला सन्मान. आमचे रॉबिन सिंग 40+ चा ताकदवर डावखुरा फलंदाज विक्रम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि बघा या स्पर्धेसाठी सिकंदर शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं रोख रक्कम 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. सिकंदर शेठ आपला आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर हरेश्वर कुंभार साहेब, हरेश्वर कुंभार साहेब आपण यावं. हरेश्वर कुंभार साहेबांचा देखील सन्मान आपण करूया. मी नारायण ठाकूर यांना विनंती करतो, नारायण शेठ यावं, आपल्या शुभास त्यांचा सन्मान. नारायण ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्माननीय हरेश्वर कुंभार साहेबांचा सन्मान करूया. त्याच्यानंतर नरहरी कोली साहेब, नरहरी कोली साहेब यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व दीपक शेठ तांडे साहेब यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आमचे बालकृष्ण तांडेल साहेब आपणास विनंती असेल आपण देखील यावं. तत्पूर्वी आपण इथे सन्मान पाहत आहोत नरहरी कोली साहेबांचा नारायण ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर डी.आर. कोहली साहेब, डी.आर. कोहली साहेब आपण यावं. या आमच्या पिच साठी विकेट साठी ज्यांनी जबरदस्त आम्हाला सहकार्य दिला ते डी.आर. कोहली साहेब यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आमचे बालकृष्ण तांडेल साहेब यावं, बालकृष्ण तांडेल साहेब यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमच्या कोमलताई यांना पाहतो, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. तर बालकृष्ण तांडेल साहेबांचा इथे सन्मान आपण करत आहोत. त्याच्यानंतर तत्पूर्वी झालं त्यांचं डी.आर. कोहली साहेब यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर निलेश कोयलेकर साहेब ONGC चे आणि विशाल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि दिनेश कडू सर, दिनेश कोहली सर यावा, आमचे परम मित्र यावा, दिनेश कोहली साहेब आपण देखील यावा, आपला देखील इथे सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करतो. सन्मान्य संदीप ठाकूर साहेब यावा, आपला देखील इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. संदीप ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण यावं. दीपक शेठ तांडेल साहेब प्रतीक्षा क्लीन सर्व्हिसचे सर्व यावं, आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर नवी मुंबई 40+ अध्यक्ष प्रदीप सर, आमचे अध्यक्ष 40 उलवेणवर जितू सोमाशे साहेब यांना विनंती करतो आपण यावं, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील द्यावी. तत्पूर्वी या ठिकाणी आपण संदीप ठाकूर साहेबांचा सन्मान, त्याच्यानंतर प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व सन्माननीय दीपक शेठ तांडेल साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आमच्या संदीप ठाकूर साहेबांचा इथे यथोचित सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन विक्रम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान. दीपक शेठ तांडेल साहेब आपण यावं, नावेकाडी संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आम्ही सातत्याने पाहिली त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं दीपक शेठ तांडेल साहेबांचा सन्मान यावं. जयेंद्र पाटील साहेब आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण दीपक तांडेल साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. तर मौली शेठ पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. मान्यवरच तितके आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. अजून आमच्या लेडीजचा सन्मान आहे तो आपण नंतर एका ओव्हरमध्ये नंतर करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच यावा, खऱ्या अर्थानं शैलेश ठरला होता सामन्याचा सामनावीर, परंतु शैलेशने ती मॅच खऱ्या अर्थानं दिली गेली आहे ते सर्वेशला ना स्वराजला डेडिकेट केली आहे. सिकंदर शेठ यावा, अशोक साहेब आपण देखील यावं, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आपण त्या खेळाडूला द्यावी. यावं सिकंदर शेठ. तर सिकंदर शेठ यावं आपण. मनोज सर आणि त्यांच्या समोर आमचे जितू सोमय साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत. खरं तर शैलेशसाठी ही मॅन ऑफ द मॅच होती, परंतु शैलेशने ती मॅच डेडिकेट केली त्या खेळाडूला ज्याने धावा शेवटच्या क्षणाला वाचवल्या
तो स्वराजला ही मॅच त्यांनी डेडिकेट केली. तर स्वराज अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक देऊया शुभेच्छा आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते सिकंदर शेठ जितू सोमाचे साहेब आमचे 40+ अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू किरण सर. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा व्यासपीठावरती सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर नावागावाच्या रणरागिणी तर मात्र उपस्थित आहे. तुमच्यासाठी एकच असणार आहे, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बूंद चाहिए एक समुद्र बनाने के लिए, पर एक स्त्री अकेली ही काफ़ी है एक घर को स्वर्ग बनाने के लिए. तर या सर्व नारी शक्तीचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथं मात्र आपण जर विचार केला तर मंगेश स्मृती कोंबडभुजे 11 हा कुठंतरी संकटात सापडलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहेत, एक विकेट माघारी परतलाय, 5 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. आणि जेव्हा हा संघ मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ जेव्हा ट्रॉम्बे गावामध्ये येतो ना, तिथं मात्र चांगली कामगिरी असते. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या नावाची छाप त्या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये सोडलेली आहे. पण आज स्पॉट बदललाय, ग्राउंड बदललाय, खेळपट्टी बदललेली आहे, तर आज त्या आमच्या नावा गावामध्ये दाखल झालेल्या आहेत. तर साजेशी खेळ मात्र आम्हाला पाहायला भेटेल का, हा प्रश्न नक्कीच पडलाय. गोलंदाजी ट्रॅकवर शेखर पाटील आणि इथं मात्र पाटील वरती हल्ला चढवलाय. मिस टाइम झालाय, टायमिंग जुळलेला नाही आहे, फलंदाज बाद. करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते निलेश कोलेकर साहेबांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर दिनेश कोहली साहेब, दिनेश कोहली साहेब यावं. ONGC कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय निलेश कोलेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. मी नारायण ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर दिनेश कोहली साहेब, त्याच्यानंतर विशाल जाधव साहेब यावं. विशाल जाधव साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीण गायकर सर. रायगडचा एक बुलंद आवाज, फार कमी वयामध्ये मात्र समालोचनाला सुरुवात केली आणि आज पूर्ण रायगड जेवढे जिल्हे आहेत, जेवढे तालुके आहेत, तिथं मात्र अग्रेसर नाव रॉकस्टार प्रवीण गायकर आणि त्यांना मानवंदना देणारा प्रवीण सर हा आलाय दणदणीत चौका. क्या बात आहे. या सर्व पाहू शकाल जयंत म्हात्रे साहेबांचे कट्टर समर्थक सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन या ठिकाणी आपण पाहता आणि त्यांच्या समवेत आमचे हरेश्वर म्हात्रे साहेब माजी शाखा प्रमुख आणि त्यांच्या समवेत हेमंत नाईक साहेब, सन्माननीय जयंत पाटील साहेब, हरेश्वर म्हात्रे साहेब त्यांच्या समेत हेमंत नाईक साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. शेखर पाटील खरं तर शेखर झालाय बेफिकर आणि दर्जेदार मात्र गोलंदाजी करतायत. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. मंगेश स्मृती कोंबडभुजे 11 कुठंतरी बॅकफुटला चाललाय आणि 2 षटकाच्या अखेरीस त्यांच्या धावा झाल्यात 9 आणि 2 विकेट माघारी परत आहेत. ऐकूया आपण DJ नितीन यांना. मैदानात क्रिकेट सामने होणार टप फाईट, जाऊ देऊ मैदानात क्रिकेट सामने होणार टप. तर दिनेश कोहली साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. दिनेश कोहली साहेब आपण यावं आणि मी बोंद्रे साहेबांना विनंती करतो, आमचे वरिष्ठ समालोचक आपल्या शुभ हस्ते सचिव बोंद्रे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. देवेंद्र भोईर माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं या ठिकाणी शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत. चला आपण या ठिकाणी दिनेश कोहली साहेबांचा सन्मान करूया बोंद्रे साहेबांच्या शुभ हस्ते. तर राजेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. यावं साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. तर सन्माननीय बलवंत म्हात्रे साहेब यांचंही आगमन झालं. यावं व्यासपीठावरती, आपलंही सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच प्रवीण सर. बघा कालपासनं जेवढं समालोचन होत नाही आहे तिथं प्रवीण सर मात्र बिझी आहेत. म्हणजे पाहुण्यांचा वेलकम इथं मात्र चॉप केला आहे. कव्हरच्या दिशेने तेथे खेळाडू येत आहेत.
सिंगल धाव मात्र काढली जाते. आता इथं मात्र आपण जर विचार केला ना तर स्वतः कप्तान मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कूल, कप्तान चला सीनातान, कप्तानचा संघाचा मोरका, टीमचा सेनापती, सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती नवजल भुईर आपल्याला बॅटिंग ट्रॅकवरती दिसत आहेत. आता कॅप्टन इनिंग मात्र साकारावी लागणार आहे, कारण कुठंतरी धावसंख्या कमी आहे. सरळ बॅटनी मात्र इथं धावा येत नाही आहे. नवजल भुईर स्विचिटचा तुम्ही वापर करतायत. खरं तर धावा बनवणं गरजेचं आहे, कारण तिसरं षटक सुरू आहे. आपण जर विचार केला तर जय हनुमान रांजणपाडा कम्मालीची गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजांनी मात्र काय अप्रतिम लाजवाब षटक मात्र हाताळलंय. तिसरं षटक सुरू आहे आणि फक्त स्कोअर कार्डवरती आपण पहा, जिथं मात्र झाल्या धावा फक्त 10. चला लकी ड्रॉ आता कुपन मात्र आपण जे आहेत पुन्हा एकदा मात्र डाऊन द लेग मात्र चेंडू आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. कॅप्टन मैदानाच्या बाहेर डीजे. व्यासपीठ आमचा आपण जर विचार केला तर गजबजलाय. सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत. महिला वर्ग, नारी शक्ती या नावागावाच्या रणरागिणी. म्हणून म्हटलं जातं ना, हौसले से भरती है ऊंची उड़ान, न कोई शिकायत न कोई थकान, सबके जीवन का आधार है वो, मत करना तुम किसी नारी का अपमान. खरं तर हा महिला वर्ग आपली गावची स्पर्धा यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. आता फलंदाजी ट्रॅकवरती राज बस्ताव. खरं तर ट्रॉम्बेच्या स्पर्धेमध्ये राज बस्ताव मॅन ऑफ द सिरीज घेतलाय आणि राजनी आल्या आल्या आपण जर विचार केला तर स्क्वेअर कट केलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4. धावा घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया. सामने फ्रेश होतील ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा सर्व सामने फ्रेश होतील. याच्यानंतर नेक्स्ट मॅच बी रेडी राहा. तत्पूर्वी आपण सन्मान करूया शिवसेनेचे शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख सन्मान्य हरेश्वर म्हात्रे साहेबांचा. इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. मी विनंती करतो साहेबांना यावं आणि आपला सन्मान इथे केला जाईल. नारायण ठाकूर साहेब एकेकालचा दिग्गज गोलंदाज यावा. आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान करावा. आमचे बघा आमचे नटराजचे करार्थन संस्थापक चंदन स्मृती चषक करार्थन आपण पाहिलात ते शिवसेनेचे शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख इथे हरेश्वर म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान नारायण ठाकूर साहेबांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्याच्यानंतर हेमंत नाईक साहेब यावं. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी जयेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या ठिकाणी हेमंत नाईक साहेबांचा इथे आपण सन्मान करावा. चला लकी ड्रॉ प्रेक्षक थोडेसे तिकीट राहिलेत, मग संपल्यानंतर तुम्ही याल परत. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल आपण बरोबर आमच्या व्यासपीठावरती यावं. जे लकी ड्रॉ कुपन आता राहिलेत थोडेसे ते आपण भरून लगेच ड्रॉप बॉक्स मध्ये टाका. थँक्यू. सर्व मान्यवरांचे खूप आभार. हेमंतभाई यांचा सन्मान जयेंद्र पाटील साहेब यावा. आपल्या शुभ हस्ते आपण करावा त्यांचा सन्मान आणि जाऊया किरण सर यांच्याकडे. थँक्यू सो मच प्रवीण सर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. कुठेतरी मात्र आपण जर विचार केला ना तर मंगेश स्मृती कोंबड भुजे यांना चांगली काम करावी लागणार आहे.
फटका फसलाय, सुपला शॉट खेळायचा होता पण सुपला शॉट इथं मात्र धुपला असं आपण म्हणूया. ऐकूया सुंदर संगीत. कमालीची गोलंदाजी जय हनुमान रांजणपाडा. खरं तर आज नाव्या नगरीमध्ये येऊन आपल्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. चांगल्या फलंदाजाला मात्र त्यांनी शांत ठेवलंय. चारही गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केलेली आहे. एक सुपला शॉट केलायचा तो सुपला शॉट कुठेतरी फसला आणि मात्र सुरेख झेल सुद्धा मात्र मागे टिपला. प्रितेश पाटील काय गोलंदाजी करतायत. चौथं षटक मार्गस्थ आहेत. 17 धावा लगावल्यात. 4 विकेट माघारी गेलेले आहेत. मंगेश स्मृती कोंबडभुजे 11 आता तुम्हाला धावसंख्या करावी लागणार आहे. तर सन्माननीय महेंद्र ठाकूर साहेब खाडी यांचे या ठिकाणी शुभागमन. कुंजन दिदी विजेंद्र पाटील सरपंच साहेब यांची सुकन्या. कुंजन दिदी आपलंही सरचं स्वागत. फटका फसलाय, चेंडू चाललाय, बघायचाय फिरी बिरी 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 फिरी बिरी 4 ठोका डीजे. निधी केबल नेटचे सर्व रोनितबाई यांचं देखील रोनित पाटील यांचं देखील आगमन झालंय. सरचे स्वागत. नेक्स्ट मॅच स्ट्रेंजर 11 नावाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. स्ट्रेंजरचे कॅप्टन उपस्थित आहेत. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. जाऊया मॅचच्या दिशेने. जी चौकाराची गरज होती चंद्रकांत यांनी मात्र चौकार ठोकलाय 400च्या स्ट्राईक रेटनी. मात्र आता बॅटिंग करतायत. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. प्रितेश पाटील याच्यावरती हल्ला बोल केलाय. एक वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक आम्हाला पाहायला भेटलाय. अजून एक शॉर्ट फुल करायचा होता. बॅटची वरची कड आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. चौकार आल्यानंतर प्रितेश पाटीलनी सांगितलंय 1 तेरी तो 1 मेरी. धावसंख्या मात्र झाली आहे फक्त निव्वळ 21 धावा. मंगेश स्मृती कोंबडभुजे 11 कडे अटॅक सुद्धा चांगला आहे. ट्रॉम्बे मध्ये खरं तर ज्याच्या नावावरती बाईक आहे तो नॉन स्ट्राईकच्या दिशेने उभा आहे. तो वाट पाहतोय की माझी बारी कधी येणार आहे. अजून एक बिग हिट. टायमिंग जुळलेला नाहीये. चेंडू मात्र जाईल का सीमारेषा पलीकडे. पण चेंडू गेला सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4 दादा होऊन जाऊन दे. महेंद्र ठाकूर साहेब आपलं सहर्ष स्वागत. चंद्रकांत मात्र 2 चौकार ठोकले. त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्व. खरं तर दर्जेदार फलंदाजी करावी लागणार आहे. मोठी धावसंख्या करावी लागणार आहे. 25च्या घरामध्ये हा संघ पोचलाय. अजून एक आडव्या बॅटनी फटका खेळायचा होता. आता क्रिकेटच्या भाषेमध्ये सबमरीन डिलिव्हरीचा हाताळणी मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. निव्वळ धावसंख्या झालेली आहे 4 विकेट 25 धावा. तर नौसेनेमध्ये कार्यरत घारापुरी गावचे सन्माननीय राज म्हात्रे साहेब. नाभे गावामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं आम्हाला दमदार योगदान पाहायला मिळतं ते सन्माननीय राज म्हात्रे साहेब घारापुरी. एकेकालचा दिग्गज फलंदाज. जसा काही आपण अँड्रू सायमन पाहतो ऑस्ट्रेलियाचा तशी ताकद त्यांच्या बॉडीमध्ये आपण पाहतो. राज म्हात्रे साहेब यावं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यस डीजे. मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळा. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती खरं तर एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे. एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित श्रोत्यांचं मी शब्द सुमनानी व्हॉइस ऑफ ट्रॉम्बे किरण गजानन भोईर आपलं हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने जिथं मात्र स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक म्हणावं लागणार आहे आणि तो षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनायक पाटील. शुभम कोहली बराच कालानंतर स्ट्राईक एंड वरती आलाय. ओ डाऊन द लेग मात्र चेंडू आहे. पंचांजवळ दात मागतायत वाईटची पण पंच सांगतायत दादा यष्ट्यांच्या वरनं चेंडू गेलाय वाईट भेटणार नाहीये. कमालीची पंचगिरी आपण पाहताय. तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूया.
खरं तर आलाय डॉट बॉल. विनायक पाटील कमालीची गोलंदाजी. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आलाय आणि बाबा 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 कवरा मोठा छक्का ठोकोडीजे. बघा ट्रॉम्बेच्या स्पर्धेमध्ये या पठ्ठ्याने बाईक का जिंकली. खरं तर कोंबडभुजी ते ट्रॉम्बे प्रवास त्यांनी का केला होता. बराच काल तो नॉन स्ट्राईकच्या दिशेने होता. आपण जर विचार केला तर थोडीशी चुकी झाली आहे फलंदाजाकडनं, कारण तुम्ही चांगला बॅटरला नॉन स्ट्राईकच्या दिशेने ठेवलाय. तर मंगेश स्मृती कोंबडभुजे 11 कुठंतरी या षटकाराचा एक संजीवनी षटकार असं आपण म्हणूया. आणि एक 31च्या या आकड्यावरती मात्र हा धावसंख्या पोहोचलाय. विनायक पाटील याच्यावरती हल्ला बोल केलाय. नाव आहे शुभम कोहली. बघा आगरी कोहली म्हटलं तर या आपण जर विचार केला तर समुद्राचे रक्षक, समुद्राचे राजे, दर्यावरती राज करणारा, खोल समुद्रामध्ये उतरणारा, भल्या भल्या लाटांचा सामना करणारा, किती वारा येऊन दे, किती तुफान येऊन दे, न थांबणारा. नाव आहे शुभम कोहली. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. विनायकनी पुन्हा एक सांगितलं, रुको जरा सबर करो. धावसंख्या झालेली आहे 31. विनायक पाटील कम्मालीचं षटक. अजून एक चांगला चेंडू पेश केलाय. चेंडू पलीचा संपर्क होत नाहीये. प्ले अन मिस मात्र पाहायला भेटतोय. विनायक पाटीलचं आपण कौतुक करूया. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 षटकार आलाय. अजून 2 चेंडूचा खेळ कसा राहणार आहे. शुभम कोहली काय करणार आहे हा प्रश्न नक्कीच पडलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. बघा डाऊन द ग्राउंड मात्र स्ट्रोक आहे. वायडिश लॉंग ऑनला खेळाडू तिथं तैनात आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. हे काय घडलं. खरं तर चेंडू पिकअप करता आलेला नाहीये. इथं एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मात्र म्हणावा लागणार आहे. धावसंख्या झालेली आहे 33. येईल का षटकार, होईल का 39, टार्गेट असणार का 40, हे मात्र बघायचं आहे. शुभम कोहली सज्ज आहे. शेवटचा चेंडू. विनायक पाटील तो सुद्धा सज्ज आहे. काय येणारा आकडा. ओ फंबल झालाय, फंबल झालाय. प्रेशरचा चेंडू आहे. डॉट बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. काय नंबर येणार आहे. 1 2 3 4 5 6 की नंबर 0. पूल करायचा होता. पूल झालाय अनसक्सेसफुल. शेवटच्या चेंडू मध्ये 1 धाव आलेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर मंगेश स्मृती कोंबडभुजे 11 या संघाने धावा बनवल्यात 34 आणि टार्गेट असणार आहे 35. मी तर थोडासा थांबतोय. कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल करूया. या आपण ऐकूया एक हिंदी समालोचन. ओ टू बाबूशा सर. थँक्यू व्हेरी मच. आपण इथे सन्मान करूया. प्रथमतः आपण कोमलताईंना इथे आमंत्रित करूया. कोमलताई यावा आपल्या शुभ हस्ते. इथे मीनाक्षीताई रवींद्र पाटील यांचा आपण शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्यांच्या समेत संगीताताई राजेंद्र पाटील यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. तर कोमल दिदी यांच्या शुभ हस्ते आपण मीनाक्षीताई यावा. मीनाक्षीताई रवींद्र पाटील यांचा सन्मान आणि त्यांच्या समेत संगीताताई राजेंद्र पाटील, सरिताताई प्रभाकर जांभळे या तिन्ही मान्यवरांचा आपण सन्मान, तिन्ही नारी शक्तींचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. चला त्यांचा एकत्रित सन्मान आपण करा. या ठिकाणी मीनाक्षीताई, संगीताताई, सरिताताई या तिघांचा सन्मान आपण कोमल दिदी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान. बघा संपूर्ण आमचा 40+ वर्ग 40+ मास्टर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण आलात. आपला पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आस्था एंटरप्राइजेस आमचे सुजित शेठ पाटील 9303 सरकार यावं. सुजितबाई बक्षिसांचा वर्षाव करणारा व्यक्तिमत्व आपलं सहर्ष स्वागत. उपसरपंच नावे ग्रामपंचायत एक दमदार व्यक्तिमत्व, काँग्रेसचे दमदार नेतृत्व आणि पर्यावरण मित्र म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली ते नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स शैलेश शेठ पाटील यावं आपलंही सहर्ष स्वागत. मुनीमजी आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समेत नियतबाई काजी आपलं सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन या ठिकाणी पाहतो. तत्पूर्वी आपण संचिताताई, ऋतालीताई यांना विनंती असेल आपण यावं तिन्ही दिदी. त्यानंतर गावदेवी गावठाणचे पुरस्कर्ते अतुल शेठ मडवी यावा. अतुल शेठ आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अतुल शेठ यावं.
तर यावा या ठिकाणी संचिताताई ऋतालीताई आणि यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. कोमल दिदी यावा, आपल्या शुभास त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर सन्माननीय नरेश भगत साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन आणि सन्माननीय महेंद्र पाटील साहेब या मान्यवरांचं शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. आणि नितीन भोईर साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या पैकी. थँक्यू. तर टॉस करण्यासाठी या कॅप्टन स्ट्रेंजरचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आदेश पोर्ट शिवाजीनगर कॅप्टन यावं लगेचच. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर कॅप्टन या लगेच. धीर निधी केबल नेटचे सर्व रोनित पाटील यांचा देखील आपण सन्मान करूया. रोनित यावा, एक दमदार व्यक्तिमत्व रोनित भाई यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. मी उपाध्यक्ष आमचे हिरालाल पाटील साहेब यावा, आपल्या शुभ हस्ते रोनित भाई यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करावा. आमचे सुजित भाई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. आदेश स्पोर्ट शिवाजीनगरचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. सुजित ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. आमचे रोनित भाई धीर निधी केबल नेटचे सर्व यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आमचे हिरालाल यांच्या शुभ हस्ते उपाध्यक्ष ना, आमचे स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आणि त्याच्यानंतर सन्मान करत आहोत. आणि टॉस करण्यासाठी महेंद्र ठाकूर साहेब यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय महेंद्र ठाकूर साहेब आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर जयेंद्र ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करूया. हिरालाल साहेब यावं, चला आपल्या शुभ हस्ते घ्या. तर महेंद्र पाटील साहेब शाखा प्रमुख यावं, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. महेंद्र पाटील साहेब यावं, शाखा प्रमुख आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. महेंद्र पाटील साहेब शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना फ्रेश मॅच. महेश भगत यांच्या वतीनं 2 विकेटसाठी कोंबड भुजे संघाला 2 विकेटसाठी 1000 रुपये. पहिल्याच बॉलवरती लेग बिफोर द विकेट आणि महेश भगत साहेब यांच्या वतीनं सलग 2 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला टॉस आपण करत आहोत. काटा इज द कॉल आणि छापा टॉस जिंकला आदेश पोर्ट शिवाजीनगर. सुद्धा फक्त निर्णय सांगा, लवकरच सांगा कारण जास्त उशीर घेऊ नका प्लीज. तर धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स बाबूशाह. क्या बात है, बहुत बहुत शुक्रिया पर हमारे रॉक स्टार की बात करेंगे. और यूं ही नहीं जीता था बाजी कछुआ ने अपने खरगोश से. चाल धीमी थी लेकिन लगातार थी, धक 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 धक. और भलाई देखिए टारगेट छोटा, यहाँ पर 35 रनों का टारगेट है लेकिन दिनेश ने देखिए पहला सफलता हासिल लगा चुके हैं. मंगेश स्मृति कुंबड़ बजे टीम है, अगर बताते जाओ तो बड़ी अच्छी टीम है लेकिन कभी कभी वक्त आपको बुरी रास्ते से गुजरने पे मजबूर कर देता है. लेकिन छह अनुमान रंजन पड़ा टीम, देखिए इनकी जितनी भी तारीफ कर लो गेंदबाजों की उतनी कम है. अब बल्लेबाज को ये काम करना पड़ेगा. देखिए घर की टीम पे देखिए एक समय लगा नहीं था कि मुकाबला वो हार जाएंगे कैसे. 12 पर 14 बनाना था लेकिन यहाँ पर केवल 35 बनाना है. ये जो कहते ना सिर पे सिर पे सिर पे सिर पे तुम नहीं हम हो जाती है भाई. कभी कभी हमें आसान चीज भी मुश्किल बना देता है. इसी का नाम तो भाई क्रिकेट है. और इसलिए सुदर्शन जी कहते हैं ना किस्मत भी उसी को बादशाह बनाता है जो कुछ करने का हुनर रखता है. लेकिन क्रिकेट में बादशाह एक ही है. कौन है पता है आपको? वो है क्रिकेट. वही बादशाह है भाई. उसके सामने हर किसी को सर झुकाना पड़ता है.
35 का टारगेट है दिनेश। देखिए नंबर 2 गेंद पर कोई रन नहीं है, सफलता तो हाथ लगी है, तैयार है। और फिर से अपील, और इस बार देखिए खारिज किया अंपायर ने। लेग बाय से रन आता हुआ संदीप पाटिल सर है, प्रशांत माली सर है, राजेंद्र खरस सर की अंपायरिंग के काम करते हुए प्रशांत। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर, 1 पर 1 है और 35 रन बनाना है। और अगला मैच देखिए घर का टीम फिर से एक बार आपको दिखेंगे यहाँ पर, स्ट्रेंचर देखिए नावा टीम आपको दिखेंगे, लेकिन इससे पिछला मैच देखिए बात करेंगे यंग लेबर्स नावा टीम है। कोई बात नहीं, होता है कभी कभी देखिए दर्द बड़ा देकर जाता है, लेकिन एक समय जब मीत जवान बल्लेबाजी कर रहे थे, लग नहीं रहा था मुकाबला कहीं से हाथ से निकलेगा, लेकिन उन्होंने भी जिस तरह से बल्लेबाजी कर रहे थे ना, उस तरह के रेगुलर अगर कर लेते तो शायद आखिरी 6 गेंद तक मुकाबला नहीं जाता। लेकिन नावा खाड़ी टीम की मैं सराहना करना चाहूंगा, अच्छी पकड़ उन्होंने बनाया आखिर में। बहुत जल्दी देखिए बल्ले का मुंह बंद कर रहे हैं, क्या ये मैच वो रंग लाएगा भाई? लुइस को टारगेट है, 35 का टारगेट है भाई, कौन भूल सकता है। 14 नवंबर सौरभ याद कर लीजिए, टेम्बा बोमा साउथ अफ्रीका के कप्तान आए थे टेस्ट मुकाबला खेलने के लिए। 2 T20 वर्ल्ड कप गंवाने के साथ साथ 124 बचाना था, आखिरी 2 दिन था भाई। 93 में भारत को ऑल आउट किया था भाई। जब टेस्ट में देखिए 123 बनाना कठिन हो जाता है, तो यहां पर 35 बनाना कितना आसान होगा, कितना कठिन होगा, ये तो वक्त बताएगा। और आगे निकले देखिए, स्टेप आउट करके खेले, हवा में गेंद है, फील्डर गेंद के नीचे है, लेकिन उनसे दूर जाता हुआ यहां पर बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी या बिजली गिरी। बात है, गिरी 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 बिजली गिरी, किस पे गिरी? 35 का टारगेट के ऊपर गिरा यहां पर से। तो चलिए बात करेंगे यहां पर से। पांच पर 1 है, लेकिन अगर यहां पर देखिए क्या हो जाता तो और कठिन बन सकता था। मंगेश मोदी देखिए कुंबड़ बजे टीम है, और खास करके देखिए बात करेंगे, कहते ना बंदूक की गोली नहीं, शुभम कोहली देखिए एक ही छक्का आया उनके बल्ले से। मनोज भगत है एक अच्छे ऑलराउंडर, देखिए उनके बल्ले से भी देखिए ज्यादा रन नहीं आया, निराश के बहुत सारे गेंद खेले यहां पर से। चलिए समय की बात करेंगे, समय ज्यादा मत लीजिए, हाँ समय की बात करेंगे, समय ज्यादा मत लीजिए भाई। अभी भी देखिए 30 रन बनाना है, 24 गेंद बचा है यहाँ पर, कुछ कहा नहीं जा सकते यहाँ पर। कहते ना हालत से हारने पाला मत समझना, आज हवा तेरी है तो कल तूफान मेरी है, और ये हवा का रुख कब किधर बदलेगा ये कहना बड़ा कठिन है। घर की टीम घर के मैदान के ऊपर देखिए निराश हुए, उन्हें भी समझ में नहीं आया मैच कब कैसा बदला। रुचित देखिए हमारे अच्छे दोस्त, एक अच्छे आरके स्पोर्ट लाइव को देखिए अंजाम देते हुए बड़े मेहनती इंसान है, और इसलिए तो कहता हूं हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है। 6 पर 1 है, लेकिन अभी भी देखिए आने वाला 23 गेंद बचा है, 23 पर देखिए यहाँ पर 29 रन बनाना है। और इस बार देखिए खींचा है, गैप है भाई, यहाँ पर 1 बाउंस लेकर जाता हुआ भाई यहाँ पर। अरे ऐसा जादू नहीं भाई, कैसा ये जादू तूने डाला रे। रनों की बात करेंगे, रन देखिए चाकर पहुंच गए यहाँ पर से, 10 रन देखिए तैयार है, और फिर से खींचा देखिए यहाँ से, गेंद को पहुंचाया दूर 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 दूर। तर या ठिकाणी बघा, जर सलग 2 विकेट घेतले तर महेश भगत यांच्या वतीनं 2000 रुपयाचा 1000 रुपयाचं पारितोषिक, आणि नवजल भोईर यांना प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक महेश भगत साहेब यांच्या वतीनं। क्या बात है, इनाम 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 जीत ले इनाम है।
और मैच की बात करेंगे, मैच देखिए यहाँ पर खींच लिया पूरी तरह से। टीम का स्कोर देखिए बात करेंगे 16 रन बनाए हैं। किरण भुरशा देखिए बात करेंगे, बहुत अच्छी आवाज, ट्रॉम्बे की आवाज, और इसके साथ देखिए हमारे साथ रॉकस्टार और ड्राइव देखिए हल्के हाथों से किया है। आउटफील्ड देखिए इतना तेज है यहाँ पर, और बड़ी इत्मीनान से 2 रन कंप्लीट करते हुए 2 के साथ टीम का स्कोर देखिए पहुंचा है 18 रन से, और जीत के लिए अभी भी 17 रनों की जरूरत है। और आने वाली गेंद की बात करेंगे तो 20 गेंद से चलिए 20 गेंद बचा है, 17 की जरूरत है। कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए। और नावा की पहचान देखिए आज दूर दूर तक, लेकिन यहां पर देखिए गोलियां मारी भाई बैटर ने, जैसे बंदूक से निकलते गोली। क्या बात है, बंदूक से मानो के गोली निकली भाई, ढिचका। तर गावदेवी लॉजिस्टिकच्या आपण या ठिकाणी पाहू शकतो, आमचे कैलास दादा यांचं या ठिकाणी आगमनाला आपलं सहर्ष स्वागत। तैयार है, और फिर से देखिए इस बार थोड़ा परकट के अंदाज में खेले भाई यहाँ पर, और ये चौकी ने देखिए मुकाबला को करीब लेता हुआ यहाँ पर, जैसे कहते ना आपके आ जाने से, ये चौका आ जाने से जीत करीब आता हुआ। बात है चौके के आ जाने से देखिए यहाँ पर दिल तो धड़का है भाई यहाँ पर, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 26 रन, 26 पहुंचे हैं, लेकिन अभी 9 रन बनाना है भाई, 18 गेंद बचा है। अठारह गेंद देखिए 9 की जरूरत है यहाँ पर से। चलिए बात करेंगे यहाँ पर से 12 खिलाड़ी देखिए कुछ यादें ताजा करते हुए निश्चित रूप से। नहीं देखिए बात करेंगे, क्रिकेट इतनी तेज है, इतनी दरार आ चुकी है, यादें तो छोड़कर जाती है भाई। सूर्यकांत मोकाल देखिए बात करेंगे भाई यहाँ पर, और कमाल के बल्लेबाजी देखिए करते हुए 18 पर देखिए अब 9 रन बनाना है भाई यहाँ पर। हल्के हाथों से खिला पर सिंगल आएगा, और यहाँ पर देखिए 1-1 रनों से देखिए स्कोर आगे पहुंचता हुआ। अब 8 रनों की जरूरत है, 17 गेंद बचा है। मुकाबला देखिए थोड़ा सा यहाँ पर करीब क्लोज आया, एक तरफा बनता हुआ, और ये नावा टीम ने यही देखिए गलती की थी, जब 12 पर 14 आया था ना, उन्होंने ज्यादा डिफेंसिव खेलने चले गए, और वो तो सही था, लेकिन आखिरी ओवर में देखिए 7 रनों की जरूरत है, 2 भागे यहाँ पर से, और गेंद बचाए देखिए 17। लेकिन यहाँ पे देखिए हुक करना चाहते थे, लेट पल्ला आया, क्या चाहा, लेकिन शुभम कोहली देखिए इतना खुश नहीं है, क्योंकि 16 पर 7 बचाना है। देखिए विनायक पाटील मुस्कुराते मुस्कुराते डगआउट में आते हुए, त्याला माहिती आहे जास्ती धावा नहीं है, आरामात जिंकल। देखिए मन में तो इनकी यहाँ पर ये बातें चल रही थी, लेकिन उतनी बड़ी तो डांड नहीं गिरेगी। लेकिन बहुत बढ़िया देखिए पार्टनरशिप सूर्यकांत के साथ निभाई, यहाँ पर तारीफ सूर्यकांत की होनी चाहिए। भलाई देखिए यहाँ पर टारगेट छोटा है, लेकिन उन्होंने जान चुकी है बल्लेबाजी में। नए बल्लेबाज कठिन देखिए यहाँ पर, नए परिंदों को उड़ान भरने में
थोड़ा समय लगता है, अभी भी देखिए 15 गेंद है और केवल बनाना है 7 भाई, बहुत दूर रह गए भाई यहाँ पर, इसलिए कम से कम यहाँ पर 50 के आसपास भी पहुंच जाते। 45 एक लो स्कोर फाइटिंग टोटल माना जाता है। सुदर्शन जी अगर आप 5 ओवर में ज़्यादा ना बना सके, कम से कम 45 तक पहुंच जाइए, अगर उससे कम आप बनाते हो, देखिए सूर्या खान यहाँ पर थोड़ा रिस्क लिया, दूसरा बन सकता था और उन्हें मौका नहीं देना चाहते कि कहीं और ये डॉट गेंद ना खेल जाए और थोड़ा दबाव ना बना दे। 6 की जरूरत है, 29 रन तक पहुंचे हैं, 14 गेंद 6 की जरूरत है, लेकिन यहाँ पर सूर्या खान अच्छी तो बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन गेंदबाजी की तरफ ये देखिए समय नहीं लिया, यही बात बता रहे थे। व्हाट अ फिनिश सूर्या खान के बल्ले से। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल शैलेश विठ्ठल पाटील साहेब, उपसरपंच नावे ग्रामपंचायत, माजी ग्रामस्वराज मंडळाचे अध्यक्ष आणि काँग्रेस हाय कमिटीचे अध्यक्ष पर्यावरण प्रेमी यावा शैलेश भाई, आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि सामन्याचा सामनावीर। चलिए, शेर की खामोशी सूर्या खान के बल्लेबाजी पे कभी शक मत करना, ये डायलॉग उनके 12 खिलाड़ी ने याद दिलाया कि बाबूशाह 2 साल पहले आपने जिक्र किया था, लेकिन इस बार गेंदबाजी की तरफ जाएंगे क्योंकि बहुत नबी तुल्य गेंदबाजी हुए दिखती है। कौन सी गेंदबाज बेहतर किए हैं क्या, या तरी ते आपण प्राचीताई